नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आणि आज मी तुमच्यासाठी एक नॉनव्हेज रेसिपी आणली, जी आहे मटण आणि तांदळाची भाकर. तरी सगळ्यात आधी आपण इथे मटण छान धुवून त्याला 2 शिट्टीमध्ये शिजवून घेणार आहोत, 2 ते 3 शिट्ट्या काढून. त्यानंतर इथे आपण ही वाटणाची तयारी करत आहोत. आणि आता आपण मटणाला फोडणी देऊया. फोडणीसाठी मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये काही गरम मसाले घातलेत. त्यानंतर कांदा टमॅटो घालूया आणि कांदा टमॅटो छान आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे 2 ते 3 मिनटामध्ये छान कांदा टमॅटो मऊ झालेला आहे. त्यामध्ये मग काही आपण घरगुती बेसिक मसाले ॲड करूया, जसं की हळद. तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडत असेल त्याप्रमाणे लाल तिखट मी 3 चमचे घातलेला, कारण चिकन म्हटलं की थोडं तिखट झणझणीतच चांगलं लागतं. त्यानंतर सुहानाचा मटण मसाला घातला आहे वरून, चवीपुरतं मीठ. आणि आपण छान मसाले कांदा टमॅटोमध्ये सगळं एकत्र एकजीव करून घेऊया. मसाले आणि वाटण जेवढं तुम्ही भाजाल तेवढी भाजीला टेस्ट छान येते. त्यानंतर आपण मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि थोडंसं ओलं नारळ, त्याचं जे वाटण केलेलं ते वाटण घालूया. आणि सगळं वाटण, मसाले, कांदा टमॅटो छान एकत्र मिक्स करून घेऊया. आणि त्यामध्ये वरून शिजवलेलं मटण घालूया. आता सगळं मटण, मसाले सगळं एकत्र मिक्स करून आपण आधीच 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये मटण थोडं शिजवून घेतलेलं आहे. त्यामुळे खूप वेळ नाही लागणार शिजायला. अगदी 10 ते 12 मिनटामध्ये मटण शिजून आपलं रेडी होईल. तुम्ही बघू शकता इथे मटण आपलं छान शिजून तयार झालेलं आहे. गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत किंवा अजून भातासोबत, ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही मटण सर्व करू शकता. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. आणि हो, कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली ती. थँक्यू फॉर वॉचिंग.